नमस्कार, मी मनीषा मनोज फारंग. माझं भैरवी या नावाचं यूट्यूबवर एक चॅनल आहे आणि या चॅनलमध्ये मी पौराणिक कथा किंवा कथा कादंबरी, कथाकथन असे वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला म्हणजे वाचकांच्या भेटीस आणणार आहे. माझ्या आवाजात मी ते बोलून दाखवणार आहे किंवा वाचून दाखवणार आहे. आतापर्यंत पहिलं पुस्तक मी हे शिवाजी सावंत यांचं युगंधर हे मी वाचायला सुरुवात केलेली आहे आणि आत्तापर्यंत त्याचे 1 ते 15 भाग झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आत्तापर्यंत जे 15 भाग झाले आहेत ते मी कसे वाचलेत, तर मी इंटरनेट थ्रू PDF घेतलेलं ह्या पुस्तकाचं आणि त्याच्यातून वाचलेले आहेत. पण कसं आहे ना की ते जे मी PDF घेतलं आहे ना त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक खूप आहेत, कारण की ह्या पुस्तकामध्ये ना खूप जोडाक्षरी शब्द आहेत. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं खूप जडजड नावं आहेत. आता साधंच आपल्याला श्रीकृष्ण जरी बोलायचं झालं ना तरी त्या म्हणजे इंटरनेट थ्रू घेतलेल्या PDF खूप वेगळ्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे किंवा टाईप केलेलं आहे. अशी भरपूर जे कॅरेक्टर आहेत ज्यांची खूप अवघड नावं आहेत, जे जोडाक्षरी नावं आहेत, तर ती ना अशी वेगळ्याच पद्धतीने टाईप केलेली आहेत की ती मला वाचायलाही एवढे येत नाही. त्यामुळे काय झालं की आत्तापर्यंत जेवढे मी भाग वाचलेत त्याच्यामध्ये मी ती कॅरेक्टरची नावं वाचली आहेत, तर ती मला असं प्रॉपर म्हणजे त्याचा उच्चार करताना आलेला नाही आहे त्याचा उच्चार. त्यासाठी मी हे शिवाजी सावंत यांचं आता युगंधर ही कादंबरी हार्ड कॉपी म्हणजे हे पुस्तकच विकत घेतलेलं आहे आणि आता याच्या पुढचे सगळे भाग मी या पुस्तकातूनच तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर हे पुस्तक मी 750 याची MRP आहे. मी 675ला हे पुस्तक विकत घेतलं आहे. प्राईज यासाठीच सांगते की कधी कोणाला तुम्हाला पुस्तक घ्यायचं झालं तर तुम्हाला हे पुस्तक आयडियल बुक डेपोमध्ये दादरला मिळू शकेल. तर मी काय त्यांचं असं पब्लिसिटी वगैरे नाही करत, पण ते खूप चांगलं बुक भंडार आहे. तर तिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची पुस्तकं मिळतात. मी तिथूनच हे पुस्तक घेतलेलं आहे. खूप सुंदर असं पुस्तक आहे आणि आता याच्या पुढचे सगळे एपिसोड मी या पुस्तकातून तुमच्या भेटीला आणणार आहे. आतापर्यंत जर का माझ्याकडून या पुस्तकातल्या कॅरेक्टरचे नाव घेण्यास म्हणजे खूप चुका झाल्यात तर त्या तुम्ही समजून घ्या आणि मला अजून कमेंट करून सांगा की मी वाचनामध्ये माझ्या काय बदल करू. तुमच्या सगळ्या कमेंटचं मी आनंदाने स्वागत करेन आणि शक्य झाल्यास त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणेन. तर त्यासाठी तुम्ही माझ्या भैरवी या यूट्यूब चॅनलला भेट द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.